पोलीस भरती 2026साठी मुंबई शहरसाठी जे पेपर आहेत त्यासाठी अति महत्त्वाचे जिल्हाविशेष प्रश्न येतात, ते आपण बघू. महत्त्वाचे प्रश्न पहिला, मुंबई शहर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 157 चौरस किलोमीटर. हा IMP प्रश्न आहे. मुंबई शहर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 157 चौरस स्क्वेअर मीटर. प्रश्न दुसरा, मुंबई शहर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? उत्तर आहे एकही नाही. प्रश्न तिसरा, मुंबई शहर जिल्हा कोणत्या समुद्राच्या किनारपट्टी लाभलेला आहे? अरबी समुद्र. प्रश्न चौथा, मुंबई शहर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे? मुंबई उपनगर जिल्हा. प्रश्न पाचवा, मुंबई हे शहर मूळ किती बेटाचे समूह आहे? उत्तर आहे 7 बेटाचे. हा पण महत्त्वाचा आहे. मुंबई हे शहर मूळ किती बेटाचे समूह आहे? 7 बेटाचे. प्रश्न सहावा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे कधी अस्तित्वात आले? उत्तर आहे 1 ऑक्टोबर 1990. हा पण महत्त्वाचा आहे. यांची स्थापना कधी झाली? 1 ऑक्टोबर 1990. प्रश्न सातवा, मुंबई शहर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कुठे आहे? फोर्ट मुंबई. प्रश्न आठवा, मुंबई शहर जिल्ह्याला भारताची आर्थिक राजधानी असे का म्हटले जाते? उत्तर आहे देशातील प्रमुख आर्थिक संस्था RBI, BSE मुख्यालय येथे असल्यामुळे. प्रश्न नववा, मुंबईतील सर्वात उंच ठिकाण कोणते आहे? उत्तर आहे मलबार हिल. हा पण महत्त्वाचा आहे. मुंबईतील सर्वात उंच ठिकाण कोणते आहे? मलबार हिल. प्रश्न दहावा, मुंबई बेटाच्या पूर्वेस कोणती खाडी आहे? ठाणे खाडी. मुंबई बेटाच्या पूर्वेस कोणती खाडी आहे? ठाणे खाडी. प्रश्न 11, मुंबईचे मूळ 7 बेटे कोणते होते? मुंबईचे मूळ 7 बेटापासून बनलेले आहेत ते 7 बेटे कोणते? पहिला कुलाबा, दुसरा धाकटा कुलाबा, तिसरा मुंबई, माझगाव, परळ, वरळी आणि माहीम हे 7 बेटांपासून मुंबई बनली आहे. प्रश्न 12, मुंबई हे बेट ब्रिटिशांनी कोणाकडून आंदण म्हणजे हुंडा म्हणून मिळाले होते? पोर्तुगीजांकडून 1961 साली. मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदण म्हणून मिळाले होते? उत्तर आहे पोर्तुगीजांकडून 1961 साली. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 13, मुंबई या नावाच्या अधिकृत बदल मुंबई असा कधी करण्यात आला? 1995 साली. मुंबई या नावाचा अधिकृत बदल मुंबई असा कधी करण्यात आला? 1995. प्रश्न 14, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 मुंबईत कोठे पार पडले? उत्तर आहे गोकुळदास तेजपाल सांस्कृतिक महाविद्यालय. हा पण अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 मध्ये मुंबईत कोठे पार पडले? गोकुळदास तेजपाल सांस्कृतिक महाविद्यालय. प्रश्न 15, मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1888. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1888. प्रश्न 16, गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती कोणत्या राजाच्या स्वागतार्थ करण्यात आली होती? उत्तर आहे किंग जॉर्ज 5वा आणि राणी मेरी 1911 साली. हा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. गेटवे ऑफ इंडिया कधी स्थापन करण्यात आलं आणि कोणासाठी करण्यात आलं? किंग जॉर्ज 5वा आणि राणी मेरी 1911 साली करण्यात आलं. प्रश्न 17, 1946चा प्रसिद्ध नौदल उठाव मुंबईत कोणत्या जहाजावर झाला होता? INS तलवारवर. प्रश्न 18, मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? कावतजी दावर 1845. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये पहिले कापड गिरणी कोणी सुरू केली? कावतजी दावर 1854. प्रश्न 19, चले चळवळीतील ठराव मुंबईत कोणत्या मैदानावर संमत झाला? गवालिया टँक मैदान, आत्ताचे ऑगस्ट क्रांती मैदान. चले चळवळ ठराव मुंबईत कोणत्या मैदानावर सहमत झाला? गवालिया टँक मैदान. प्रश्न 20, मुंबईचे पहिले शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? नाना शंकर शेठ. मुंबईचे पहिले शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? नाना शंकर शेठ. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 21, महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय कुठे आहे? कुलाबा मुंबई. महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय मुख्यालय मंत्रालय कोठे स्थित आहे? नरिमन पॉईंट मुंबई.
प्रश्न 25. मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या इमारतीत आहे? उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोरील हेरिटेज इमारत. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 14 ऑगस्ट 1862. प्रश्न 26. हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे, ध्यानात ठेवा. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 14 ऑगस्ट 1862. प्रश्न 27. महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन वगळता इतर अधिवेशनं कुठे होतात? विधान भवन, मुंबई. प्रश्न 28. बृहन्मुंबई महानगरपालिकेत क्षेत्रात किती परिमंडळं आहेत? 24 वार्ड. प्रश्न 29. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? 2. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? उत्तर आहे 2. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई. प्रश्न 30. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? उत्तर आहे 10. प्रश्न 31. भारतीय रिझर्व्ह बँकचे मुख्यालय कुठे आहे? फोर्ट मुंबई शहर. हा पण महत्त्वाचा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकचे मुख्यालय कुठे आहे? फोर्ट मुंबई शहर. प्रश्न 32. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE ही आशियातील सर्वात जुनी शेअर बाजार इमारत कुठे आहे? दलाल स्ट्रीट, मुंबई. हा पण महत्त्वाचा आहे, लक्ष राहून द्या. प्रश्न 33. भारतीय आयुर्विमा मंडळ LICचे मुख्यालय कुठे आहे? नरिमन पॉईंट, मुंबई. भारतीय आयुर्विमा म्हणजे LICचे मुख्यालय कुठे आहे? नरिमन पॉईंट, मुंबई. प्रश्न 34. देशातील सर्वात मोठे व्यावसायिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया SBIचे मुख्यालय कुठे आहे? ते पण नरिमन पॉईंट. प्रश्न 35. भारतीय नौदलाचे पश्चिम नौदल कमांडचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च TIFR ही संस्था मुंबईत कुठे आहे? कुलाबा. प्रश्न 37. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1857. हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1857. प्रश्न 38. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI चे मुख्यालय कुठे आहे? बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. प्रश्न 39. नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE कुठे स्थित आहे? मुंबई. आशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई हे ऐतिहासिक लायब्ररी कुठे आहे? टाटा हॉल, फोर्ट मुंबई. प्रश्न 41. मध्य रेल्वे मुख्यालय कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई. हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबई रेल्वे मुख्यालय कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स म्हणजे CSMT, मुंबई शहर. प्रश्न 42. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? चर्चगेट, मुंबई शहर. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? चर्चगेट, मुंबई. प्रश्न 43. मुंबईतील सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था कोणत्या नावाने ओळखली जाते? मुंबईतील बेस्ट. प्रश्न 44. मुंबईला देशाच्या इतर भागाशी जोडणाऱ्या सर्वात मोठा नैसर्गिक बंदर कोणते? मुंबई. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईला देशाच्या इतर भागाशी जोडणारा सर्वात मोठा नैसर्गिक बंदर कोणते? मुंबई. प्रश्न 45. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या इमारतीची डिझाईन कोणत्या वास्तुविशारदाने केली आहे? फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स. हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहून द्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या इमारतीची डिझाईन कोणत्या वास्तुविशारदाने केली आहे? फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स. प्रश्न 46. भारतातील पहिले रेल्वे 1853 कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावली? बोरीबंदर ते ठाणे. प्रश्न 47. मरीन ड्राईव्ह या रस्त्याला त्यांच्या आकारमानामुळे दुसरे कोणते नाव दिले जाते? क्वीन्स नेकलेस. हा महत्त्वाचा आहे. मरीन ड्राईव्ह या रस्त्याला त्यांच्या आकारामुळे दुसरे कोणते नाव दिले जाते? क्वीन नेकलेस. प्रश्न 48. वांद्रा वरळी सी लिंक या पुलाचे अधिकृत नाव काय आहे? राजीव गांधी सागरी सेतू. हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. बांद्रा वरळी सी लिंक या पुलाचे अधिकृत नाव काय आहे? राजीव गांधी सागरी सेतू. प्रश्न 49. मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो कोणती आहे? मेट्रो लाईन 3 कुलाबा वांद्रे सिप्स. हा प्रश्न बी महत्त्वाचा आहे. असे प्रश्न विचारले जातात. प्रश्न 50. मोनोरेल सेवा सुरू करणारे भारतातील पहिले शहर कोणते? मुंबई. हा तर अति महत्त्वाचा प्रश्न आहे. मोनोरेल सुरू करणारे भारतातील पहिले शहर कोणते? मुंबई.
प्रश्न 51. प्रसिद्ध हाजी अली दर्गा मुंबईत कोठे आहे? वरळी किनारपट्टीजवळ. प्रश्न 52. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोणत्या भागात आहे? प्रभादेवी. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोणत्या भागात आहे? उत्तर आहे प्रभादेवी. प्रश्न 53. महात्मा गांधीचे मुंबईतील निवासस्थान ते आता संग्रहालय बनले आहे त्याचे नाव काय आहे? मिनी भवन. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. महात्मा गांधीचे मुंबईतील निवासस्थान जे आता संग्रहालय बनले आहे त्याचे नाव काय आहे? मिनी भवन. प्रश्न 54. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे नवीन नाव काय आहे? छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय. हा पण अति महत्त्वाचा प्रश्न आहे. 54. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे नवीन नाव काय आहे? उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. 55. मुंबईतील सर्वात जुने आणि प्रसिद्ध मत्स्यालय कोणते? तारापोरवाल मत्स्यालय, मरीन ड्राईव्ह. प्रश्न 56. हँगिंग गार्डन फिरोजशाह मेहता उद्यान मुंबईत कुठे स्थित आहे? मलबार हिल. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. हँगिंग गार्डन मुंबईत कुठे स्थित आहे? मलबार हिल. प्रश्न 57. सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी कोठे आहे? काला घोडा फोर्ट. हा प्रश्न आलेला आहे आधी बी एकदा. सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी कोठे आहे? काला घोडा फोर्ट. प्रश्न 58. फ्लोरा फाउंटन या स्मारकाचे दुसरे नाव काय आहे? हुतात्मा चौक. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा स्मरणार्थ. प्रश्न 59. वाळकेश्वर येथील प्रसिद्ध ऐतिहासिक तलाव कोणता आहे? बाणगाव तलाव. प्रश्न